स्टार्ट. आपण हे पल्सर 125 आहे बा. याला एचची कंपनीची रिमोट किट टाकून दिलेली आहे बा. एकदम असे 2 रिमोट आहेत एकदम प्रीमियम मध्ये. दोन्ही रिमोटला चाव्या पण आहेत बा. तुम्ही वाटलं सर या चाव्या लावून हिला स्टार्ट पण करू शकता, रिमोटवर पण स्टार्ट करू शकता, आहे की नाही. आता गाडीवर तुम्हाला रिमोटवरती गाडी स्टार्ट कशी होती काय होती तुम्हाला डेमो दाखवतो बा. लॉक. आता लॉक झाल्यानंतर गाडीला हात लावल्यानंतर गाडी आवाज करणार लगेच. ही गाडी चोरी जाणार नाही. बरोबर. अनलॉक करायचं, दोन सेलचं बटन दाबलं ही गाडी आपली स्टार्ट होणार. डायरेक्ट स्टार्ट होली गाडी. आले का पूर्ण मीटर भेटर सगळं येणार सिस्टम मध्ये. अर्णवा शब्द पूर्ण सिस्टम काम करणार तिथे. असं काही नाही की समजा हे वाजणार नाही, हॉर्न होणार नाही. गाडीची चावीचीच गरज नाही, डायरेक्ट रिमोटवरच आपलं सगळं सिस्टम चालणार आहे बा. लॉक पण अनलॉक पण. गाडी चोरी जाण्याचा काही संबंध नाही. लॉक करून ठेवली एकदा लाईटला गाडी कुठे लावली आणि जर समजा कोणी हात लावला, छेडछाड केली, गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला, वायरिंग कटिंग करून डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी गाडी आवाज करणार डायरेक्ट. ते असा आवाज येणार बा. 4 इंजिनियर लागणार मग आवाज करणार गाडी बा. अरे राव. हा आतापर्यंत आपण 10,000 पेक्षा जास्त गाड्यांना टाकून दिलं आणि आपण ऑल इंडिया मध्ये सप्लाय पण करतो बाई. असं काही नाही अगोदर पैसे द्या म्हणून. अगोदर तुम्ही ऑर्डर टाका, तुमचं नाव नंबर पूर्ण डिटेल इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब आपण चौकडेत पहा. वैभव के 01 नावाने इंस्टाग्रामला पण आयडी आपली. फेसबुकला वैभव खेडकर विके म्हणून आहे. त्याच्यानंतर इंस्टाग्रामला वैभव के 01 नावाने चौकडेत आपण समजा. त्याच्यामध्ये आपले वेगवेगळे ऑफर पण राहतो बा. दोघांना डिलिव्हरी कसं करा. डिलिव्हरी आपण कॅश ऑन डिलिव्हरी करतो बा. त्यांनी जर आपल्या सगळं त्यांचे डिटेल जर टाकून दिले आपल्याला, त्यांचं नाव नंबर पिनकोड तालुका जिल्हा आणि राज्य जर चेंज असलं तर राज्य बी आपल्याला जर चेंज सांगितलं की आपण त्याच्यावरती डायरेक्ट त्यांना ऍड्रेसवर त्यांच्या पिनकोडवरती आपण त्यांना पाठवून देतो बा. हा त्याच्यामध्ये जर तुमचे काही प्रश्न असले आणखी विचारू शकतो. आता कस्टमरने आता फिटिंग केली आता त्याला विचारू शकतो तुम्ही काय वायरिंग वगैरे काय कटिंग झाली का. त्याची वायरिंग बी कटिंग होत नाही आणि याची काय काय माहिती आहे तुम्हाला 4 वाटला तुम्ही 2 मिनिटं डेमो सांगतो बा. याच्यामध्ये 4 बटन आहे का तुमच्याकडे नाही. ते लॉकचं बटन जे सगळ्यात 1 नंबरचं बटन आहे बा लॉकचं. हा ते लॉक लावल्यानंतर गाडी हात लावल्यानंतर गाडी वाजणार आहे. त्याच्यानंतर अनलॉकचं बटन बा. 2 नंबरचं बटन अनलॉकचं आहे. अनलॉक केल्यानंतर हा तुम्ही तुमच्या गाडी ओरिजिनल चावी बी चालू शकता आणि ही पण चालू शकता बा. अनलॉक करून डायरेक्ट सेल्फ करायची चालवणार. आणि समजा गाडी पण आता समजा अनलॉक केलं सेल्फचं बटन दिलं बा. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे 3 नंबर आणखी 2 वेळेस दाबा डायरेक्ट तुम्ही. याच्यामध्ये कोणतं हेच बटन. हा हे 2 वेळेस प्रेस करा तुम्ही. आपण याला काय करणार विचार करणार. आता 2 वेळेस प्रेस करा त्याला. 2 वेळेस प्रेस करा त्याला चालू झाली गाडी बा. ओके आहे की नाही काम झालं. हा 2 वेळेस जर प्रेस केली ती गाडी आपल्याला स्टार्ट होणार बा. चालू झाली गाडी. आणि असं काही नाही कोणत्या गाडीला बसन कोणत्या नाही. मोटरसायकल कोणती काय असून तुमची प्रत्येक गाडीला मॅच होणार बा. आता आपले इंस्टाग्रामचे आयडी पाहिले असेल व्हिडिओ तुम्ही. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण हेच टाकलेलं. कोणती बी गाडी असू, बुलेट गाडी असू द्या, स्प्लेंडर असू द्या, BS6 असू द्या, BS4 गाडी असू द्या, कोणती बी गाडी असू द्या आपल्याकडे घेऊन यायची. रिमोट वरती स्टार्ट करून घेऊन जायची बा. ओकेच मध्ये घेऊन जायची. आणि वायरिंग बी कटिंग नाही का गाडीची वायरिंगची वॉरंटी समजा. हा सगळ्या लोकांना ते सध्या वायरिंग कटिंग जर झाली तर पुढे प्रॉब्लेम नाही. कारण तर BS6 गाडीला मशीन मॅच होत नाही. हो वायरिंग जर कट असेल सेन्सर पडला देतो. आता पुढचा ऋतू पावसाळ्यात ऋतू आहे. वायरिंग जर कटिंग झाली त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊन लगेच कार्बन येतं आणि मग गाडी स्टार्ट होत नाही. असं लपड्याचं कामच करायचं नाही. गाडी कपलर टू कपलर प्रॉपर फिटिंग. कार्बन येणार नाही काय होणार नाही. वायरिंगला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे काय काय किट आता आपण नवीन आणलेलं आहे. मोबाईलवरती गाडी स्टार्ट करून देतो आपण. हा मोबाईलवरती कनेक्ट किट पाहिलं तुम्ही. आज सकाळी आपण व्हिडिओ सोडला आपण केलेला आहे. ते मोबाईलवरती बी स्टार्ट होते. आपल्याकडे GPS सिस्टम पण आहे. आता जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे आपल्याकडे सिस्टम किट आपण वेगवेगळ्या प्रकारचे ठेवले आहेत. विकी ऑटो पार्ट्स पैठण येते. धन्यवाद. ओके थँक्यू. ओके धन्यवाद.